साठी आपले लाडके खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, तसेच प्रल्हाद तात्या साळुंखे पाटील, शिवराजे खर्डेकर, आमदार साहेब आणि अमरसिंह नाईक निंबाळकर, माणिकराव सोनवलकर सर, बुरुंगले सर, विजयभैया कदम, शिवाजीराव भोसले, महादेवराव पोकळे, संतोष गावडे, सोमनाथ गावडे आणि आमच्या गावातले जयराम मोरे, लालासाहेब निंबाळकर, काशीराम मोरे, पोपटराव साळुंखे, गुलाबराव भंडलकर, जालिंदर ढमाळ, सौ सीमाताई बनकर, निंबळगावच्या सरपंच आहेत त्या, बी ए भोसले आत्ताच आपल्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शेरे शिंदेवाडीचे बरेच वर्ष सरपंच राहिलेले शिवाजीराव पिसाळ, उत्तमराव सोनवलकर, शिवाजीराव निंबाळकर, महादेव अलगुडे, सोमनाथ यजगर, अमोल घाडगे, गौरीताई ढमाळ, उपसरपंच निंबळक, तसंच आपल्या सर्वांचे परिचित असे शरद झेंडे यांनी बरंच ह्या भागात काम करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला शेवटी त्यांना उमेदवारी न देता सुद्धा ते आपल्या खुशीने सामील आहेत आणि हिरिरीने प्रचार करतायत. तर अशी हे व्यक्तींचं मी ह्या ठिकाणी स्वागत करतो. परवा दिवशीच एक 4-5 दिवसापूर्वी आमच्या इथे एक प्रचाराची, विरोधी पक्षाच्या प्रचाराचं नारळ फोडण्याचा कार्यक्रम झाला. मला तेवढा निंबळक ग्रामस्थांचा गैरसमज दूर करण्यासाठी एक विषय मांडायचा होता. किंवा तिथे धनंजय पवार आपले राजूरचे आहेत, त्यांनी असं म्हणलं गेलं की बाबा कैलासवासी बाबासाहेब निंबाळकरांच्या नंतर बऱ्याच वर्षानंतर जिल्हा परिषदची उमेदवारी ही निंबळकला मिळालेली आहे. त्याच्यामुळं निंबळक ग्रामस्थांनी आणि साहेबांनी ह्याच्यासाठी सहकार्य करावं. बहुतेक धनंजयरावांना निंबळकचा इतिहास माहीत नसेल किंवा पद्धत माहीत नसेल किंवा इथलं विचार माहीत नसेल. हा विषय असा आहे की 5 वर्षापूर्वी मागच्या पंचवार्षिकला संजय कापसे हे सगळ्या आमच्या दोन्ही गटाचे एकत्रित असे उमेदवार तुम्ही दिले होते. त्यावेळेस जिल्हा परिषदेला वेगळा उमेदवार होता गावातला म्हणून, पंचायत समितीचा संजय कापसे म्हणून गावातला उमेदवार होता. त्यावेळेस संजय कापसेंना मतदान न करता तुम्ही दुसऱ्या उमेदवाराला, धनुष्यबाणावरती उभा असलेल्या उमेदवाराला त्याच्या गाडीत बसून प्रचार करून तुम्ही जी प्रथा पाडली तीच प्रथा इथून पुढं चालू ठेवावी लागणार. जशाच तसं उत्तर देणं ही निंबळकची परंपरा आहे आणि ती दिलं जाणं. त्याच्यामुळं कुणीही गैरसमज करू नका. ह्या असल्या अफवावर कुणी विश्वास ठेवू नका. आपण जास्त वेळ राजकारण न करता थोडा वेळ राजकारण करतोय आणि जास्त वेळ समाजकारण करणे ही परंपरा आपल्याला अशीच चालू ठेवायची. त्यात कुठेही खंड पडून देऊ नका. कुणीतरी गैरसमज केला तर त्याचा खोडून काढायचा प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करा. आपण आपल्या विकासाच्या मार्गाने पुढं जायचं एवढंच ध्येय ठेवा. त्याच वेळेस काही लोकांनी वेगवेगळी भाषणं केली तिथं. मला त्या विषयात जास्त जायचं नाही आहे, कारण ती बच्चे कंपनी कुणीतरी येऊन आणि काहीतरी बोलणार. ते काहीतरी 6 महिन्यातनं येतात आणि एक फरशी काहीतरी लावतात, मिशावर ताव देतात. आता मी तर मिशावर कधी ताव दिलेला बघितलं, माझ्या मिशा तशा नाहीत, तिकडे आहेत त्या. कारण मी मिशावर ताव देत नसतो, मी माझ्या पद्धतीने त्याचा कार्यक्रम करत असतो. ही निंबळक जनता चांगली जाणते. त्याच्यामुळे त्या विषयात जास्त न जाता आपलं एकच ध्येय ठेवावं असं माझं सगळ्यांना नम्र असं निवेदन आहे की बाबा बाकी विषय भरकटण्यापेक्षा एक फोकस ठेवा. आपल्याला पुढं काय करायचं आहे, ह्याच्या मागं काय झालं आहे, 30 वर्ष आपण काय केलं, 25 वर्ष आपण म्हणतोय मी, त्यांनी काय केलं तो विषय त्यांच्याबरोबर राहिला. आपण जे केलं म्हणजे आपण मतदान दिलं, आपण 25 वर्षे त्यांच्या मागे राहिलो. आपल्या पदरात काय पडलं, आपल्याला काय मिळालं,
ह्या गोष्टीचा विचार करणं फार गरजेचं आहे. कारण 30 वर्ष म्हणजे एक पिढी संपल्यासारखं आहे. म्हणून आपण एक आपल्या मुलांचं त्या वयातल्या नुकसान केलं असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. त्याच भाषणामध्ये काय तर धनंजयराव म्हणले, आमच्या गावात 30-35 लोक कामाला आहेत. बरोबर आहे. निंबळकमध्ये सुद्धा 30-35 लोक कामाला आहेत. अरे पण 30-35 लोक 35 वर्षात कामाला लागलं, ही तुमची मर्दुमकी आहे का? आता MIDC मध्ये हजारो लोकांच्या कामाचा नाईकबमवाडीत विषय सुरू आहे आणि तुम्ही 30-35 लोक 35 वर्षात कामाला लागली, ह्याची हुशारकी गाजवून आमच्या इथं तुम्ही सांगताय. आज जी 35 मुलं निंबळकमध्ये कामाला लागली त्यांची परिस्थिती काय आहे ती माहिती घ्या. एकाच घरात 2-2 मुलांना का नोकऱ्या मिळाल्यात? शिवरूपराजे इथून गेले आता. जिल्हा बँकेतच एका कुटुंबातली 2 लोक कशी लागू शकतात? तसेच बाकीच्या विषयाने आणि 1-2 मुलांचं काम झालंय ते सुद्धा एकाच घरातली 2 भाऊ का? दुसरे कोणी लोक नाही आहेत का? तर त्यांचे काय विषय असतील त्यांच्याबरोबर. पण हे 10,000 20,000 लोकांना रोजगाराच्या गोष्टी करत असलेल्या माणसाला मी तर काल नवीनच गोष्ट ऐकली. MIDC होऊ नये म्हणून जे आधी पत्रक काढायचं असतं अधिग्रहण करण्यासाठी, जे काही जमीन अधिकरणाचा विषय असतो तो करण्याचा ठराव दादांच्या मार्फत मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत असताना कुणीतरी पत्र देऊन वेळोवेळी मिटिंगा घेऊन तो कॅन्सल करण्यासाठी प्रयत्न होतोय. ह्याच्यासारखं आपलं दुर्दैव काय आणि आपण कुणाला साथ देत होतो ह्याचं कुठंतरी प्रायश्चित्त आपल्याला करावं लागेल. कारण एक पिढीचा आपण पण त्यात सहभागी आहे. एक पिढीचा नाश आपण केला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. त्यांनी काय केलं काय नाही हे आपण आपल्या पद्धतीने त्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. भाषणं होतील, मी हे केलं मी ते केलं, कुणी काय केलं हे आज न कळण्यासारखी जनता काय दूध खुळी राहिलेली नाही. आज वेगवेगळ्या माध्यमातून सगळ्या माहिती लोकांच्या परत उपलब्ध आहे. तसंच तुम्ही स्वतःचं आकलन करून विश्लेषण करून इथून पुढं, मी आता बाकी काही विषयात जात नाही आहे, पण आपणच आता सुधारणा केली पाहिजे. त्यात माझं एक विनंती महिलांना आहे की तुम्ही हा विषय तुमच्या हातात घ्या. तरुण आणि महिलांनी पुढाकार घेऊन योग्य काय अयोग्य काय आपलं कुणी चांगलं केलं कोण चांगलं करू शकतो त्याच्या हातात सत्ता देण्यासाठी घरातून प्रेशर तयार करा, तर हा बदल घडेल. नाहीतर तुमचे बाहेर पारावर जाऊन गप्पा मारून ग्रामपंचायत आता पार राहिलेले नाहीत. ST स्टँड किंवा हॉटेलमध्ये जाऊन गप्पा मारून जे काही गोष्टी सांगतात त्याची शहानिशा केल्याशिवाय तुम्ही अजिबात अशा भूलथापांना बळी पडून देऊ नका. आपल्या घरातल्यांना आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आता नाही जागा झाला तर मात्र अवघड परिस्थिती होऊ शकते. सगळ्या माध्यमातून आपण तो निर्णय घेतलेला आहे. जसं आमदारकीच्या वेळेस तुम्ही एकजुटीने जशी बदल घडवला, नगराध्यक्षाच्या पदात एकजुटीने बदल घडवला, पण त्याचं श्रेय हे सगळं महिला वर्गाला जास्त जातं असं माझं मत आहे. कारण त्यांनीच आणि ह्या महिला वर्गांनीच घर सुधारायची जबाबदारी घ्यावी. कारण ह्यांना बोलवलं गेलं की तिथं मुजरा झाला की ते विषय त्यांना कौतुक वाटतं. आज कोण कुठला कोणी असू द्या, मोठा असू द्या, तो रामसाहेब असू द्या ते कोण असू दे, तो त्याच्या घरचा तुमच्या उपयोगी पडणारा माणूस कोण आहे ह्याच्यावर लक्ष करा आणि त्याला मतदान करा. नाहीतर आपण भावनेच्या भारात मोठी मोठी नावं ऐकतो आणि आपण त्याला बळी पडतो. ही आत्ता 25-30 वर्षात झालेली गोष्ट आहे. मी आता बरंच ह्या विषयावर वैयक्तिक विषयावर बोलू शकतो, पण मला वैयक्तिक विषयावर बोलायला रस नाही आहे. दुसरे 1-2-3 विषय मला सांगावेसे वाटतात. दुसरं माझ्या आता सहकारी संजय कापसे यांनी सांगितलं की हा आसूचा रस्ता मी केला वगैरे.
आसूचा रस्ता मी वगैरे केला नाही, त्याचं श्रेय फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जातं. त्याच्या मागचा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. अख्ख्या महाराष्ट्रातून सर्व आमदारांच्या शिफारसीने रस्त्याच्या मंजुऱ्या होत होत्या. आपले त्यावेळचे आमदार, त्यांना ती कल्पनाच नसेल किंवा काय माहीत नसेल किंवा त्यांच्या माध्यमातून तिथं कुठलीही शिफारस आली नाही. दादांच्या कानावर विषय घातल्यानंतर ताबडतोब पत्र तयार झालं. दादांनी फॉलोअप केला, तो रस्ता मंजूर झाला. विशेष सांगायचं म्हणजे तो रस्ता मंजूर करत असताना महाराष्ट्रातलं फक्त एकाच खासदार आणि तो पण माजी खासदार ह्याच्या नावाने ह्याच्या शिफारसीवरून महाराष्ट्रात रस्ता मंजूर होते. म्हणजे त्याची ताकद काय आहे ते तुम्ही नाही ओळखलं, वेळीच नाही ओळखलं तर तुम्ही तुमचं नुकसान करून घेताय, असं माझं ठाम मत आहे. आता त्याला कोणीतरी दुसऱ्या मार्गाने बघेल. मी एक भूमिपुत्र आणि पहिला भूमिपुत्र आहे आणि नंतर कॉन्ट्रॅक्टर. जेव्हा मी फलटण तालुक्यात प्रवेश करतो तेव्हा मी पहिला भूमिपुत्र असतो आणि नंतर कॉन्ट्रॅक्टर असतो. त्याच्यामुळं त्याच्या माध्यमातून दादांना शब्द दिला होता. 3 वर्षाचं काम आहे ते. मी 1 वर्षात तुम्हाला 1.5 वर्षात कंप्लीट करतो असं सांगितलं होतं मी. आणि ते काम 13 महिन्यात कंप्लीट करायचं आमच्या कंपनीने साध्य केलं. एवढंच काय तेवढं माझं योगदान असेल तिथं. आणि तिथं जे काय खडी वगैरे वेस्टेजमध्ये मिळत होतं ते मुरमाच्या जागेवर टाकता येत होतं. म्हणून खडीसारखा विषय, रस्ते अर्धवट राहिलेले आहेत, अशा ठिकाणी कुणाला जर पाहिजे असेल त्या माध्यमातून आपण मठाची वाडे असेल, निंबळक असेल, जवळपासचा परिसर असेल, जिथं जिथं शक्य असेल, जिथं जिथं पानवण रस्ते असतील किंवा कुठले असतील तिथं ते खडीकरणाचं काम केलं. त्याच्यामुळं लाखो रुपयाचा शासनाचा निधी पण वाचला आणि आपली कामं पण त्यातनं पूर्ण करून घेता आली. तेच पैसे रणजितदादांच्या माध्यमातून आपण दुसरीकडे वापरू शकतो. आत्ताच आम्ही बोलत होतो तर निंबळकसाठी 16 कामं आत्तापर्यंत न मागता प्रत्येक वेळेस फोन येतो. मला तर असं जाणवतं आहे की निंबळकवरती आणि निमजाई देवीवरती त्यांची जास्त श्रद्धा आहे ही त्यांच्या कामातनं दिसते. कारण काही न मागता ज्यावेळेस विचारलं जातं, एकदा तर रात्री 10 वाजता मला फोन आला होता. आता मी होतो पुण्यात. म्हणजे 10 वाजता फोन काय, तर म्हणले असं असं आपलं तुम्हाला 2 कामं कुठली सुचवता येतील का. तर म्हटले कसे, कुठल्या पद्धतीची कामं. ते म्हणले समाज कल्याणच्या निधीमध्ये काही रक्कम शिल्लक आहे आणि मी आता दिल्लीत आहे, तर तुम्ही जर 2 नावं सुचवू शकला तर मी ते लगेच तुम्हाला 10-10 लाखाची कामं मंजूर करून देऊ शकतो. काही विषय नव्हता. ते खासदार पण नव्हते, खासदार त्यावेळेस होते त्यांनी त्या पद्धतीने मला लक्षात आली ती 2 कामं सांगितली. ते एक मातंग समाजासाठी समाज मंदिर पाहिजे होतं, दुसरं एक रस्त्याचं काम होतं. ती 2 कामं सांगितली आणि ती लगेच ताबडतोब मंजूर झाली. हे निंबळकरांसाठी एक शॉकसारखं गोष्ट होती. कारण आत्तापर्यंत आम्ही काही मागायच्या भानगडीत पडलो नाही. कारण कुठली मागणी केली तर तिथं कोणतरी असल्याने आपली कुठलीही मागणी आत्तापर्यंत फक्त आपण 25 वर्ष आम्ही सांगायचं आणि तुम्ही मतदान करायचं. म्हणजे खरं दोषी आम्ही आहे. आम्ही तुम्हाला मतदान करायला लावलं आणि तुमच्या पदरात काही दिलं नाही. हे आम्हाला दुःखाने सांगायची वेळ आलेली आहे. त्याचं प्रायश्चित्त किंवा काय आहे, तुमच्या मतदानाचा आम्ही हे नाही केलं, आदर नाही केला, त्यांनी आदर नाही केला. म्हणून आम्ही त्याचं प्रायश्चित्त म्हणून आमच्या पद्धतीने काही काही गोष्टी करत राहतोय आणि इथनं पुढं करत राहणार. मी आत्ताच दादांशी एक विषय बोलत होतो. गावठाणामधली एक 1.5-2 एकर जागा आहे. मी म्हटलं त्यासाठी ती जागा द्यायची माझी तयारी आहे आणि त्यासाठी तुम्ही एखादं हॉस्पिटल किंवा एक समाज उपयोगी असं काय चांगलं काम जर तुम्ही करू शकला तर मला मदत करू शकला, आमच्या गावाला मदत करू शकला तर ती मी जागा द्यायची माझी तयारी आहे. तुम्ही कधी आम्ही बसून आपण त्या विषयावर चर्चा करू. उपजिल्हाधिकारी रुग्णालयासारखा जर तो विषय हाताळता आला तर इथं जवळपासच्या लोकांनासुद्धा त्याची मदत होईल आणि त्या माध्यमातून एक चांगलं रुग्णालय
ग्रामीण भागात तयार व्हावं हे आमचं एक स्वप्न आहे, ते पूर्ण होईल. ती तेवढी आमची निंबळकरांच्या वतीने दादांना मागणी असेल. दुसरा विषय त्याच अनुषंगाने सोनवलकर सर, आपल्याच्या भागामध्ये आपण आता नीरा देवघरचं काम चालूच केलं नाही. त्या बाबतीत पण दोन गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात. 20 किलोमीटरचं काम खंडाळ्यापासून निंबोरेपर्यंत काम पूर्ण होत आलेलं आहे. त्यातलं काही काम आपण करतो आहे पहिल्या 20 किलोमीटरमध्ये निम्म काम. त्यातलासुद्धा विषय असाच आहे. त्या कामाचा पिरियड 3 वर्षाचा होता. आपण 1 वर्षामध्ये ते काम पूर्ण केलं आणि त्याला कारण फक्त भूमिपुत्र आहे एवढाच विषय आहे. कॉन्ट्रॅक्टर म्हणून मी दुसरीकडे अशा पद्धतीचं काम करू शकलो नव्हतो, कारण तो आर्थिक विषय आहे. त्याच्यामुळं तो एक विषय तुमच्या कानावरती असावा की पुढचे पण 50-51 किलोमीटरचं काम त्याचं पण सुरुवात आपण केलेली आहे आता. त्या ह्याच्यासाठीचा पिरियड हा 4-4.5 वर्षाचा पिरियड आहे. पण सोनवलकर साहेब आणि दादा आमदार साहेब, तुम्हाला शब्द देतो, हे काम 2 वर्षात पूर्ण करून लवकरात लवकर, जी मागे उशीर झाला आहे, धरण बांधून 20-22 वर्ष पूर्ण झालेले आहेत, पाण्याचा तपास नाही आहे, पाईपलाईननी पाणी आणायचा प्रयोग यशस्वी होतो आहे. त्या माध्यमातून 2 वर्षात, म्हणजे जरी मी माझ्या डोक्यातला विषय असा आहे की आपण 2 वर्ष जर वाचवली तर 22 वर्षाचा थोडाफार विसर पडेल. आणि तो विसर कशासाठी, त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे, तर आपण त्याला कारणीभूत आहे. कारण निंबळक गावाने सुद्धा मतदान आमच्या सांगण्यावरून पहिल्यांदा केलेलं आहे. आशा किती वाईट असती तशा पद्धतीने तुम्हाला आम्ही कामाला लावत होतो. तुम्ही डोळे दाखवून आमच्या शब्दावर मतदान करत होता. आमच्या मताने आमदार आला गेला असा विषय आमचा अजिबात नाही आहे. पण जे तुम्हाला करायला सांगतो ते आमची चूक होती हे आत्ता लक्षात आल्यानंतर जिथं जिथं सुधारणा करता येईल, जिथं जिथं आमच्यामुळं काही नुकसान झालं असेल त्याची भरपाई उतराई थोडीफार करण्याचा प्रयत्न करतो. तर ते 4 वर्षाचं काम 2 वर्षामध्ये कसं पूर्ण होईल आणि तुमच्या शिवारात पाणी कसं जाईल ह्याचा 100% प्रयत्न केला जाईल. तसेच आता निवडणुकीचा मतदानाची तारीख 7 आहे आणि निकाल 9 तारखेला. तर 9 तारखेला आमदार साहेब, खासदार साहेब, माणिकराव सर, आपल्याला तात्या, आपल्याला 9 तारखेला एक माझ्या डोक्यातला एक विषय आहे ते ह्यांना शेअर करतो. मी एक त्या भागातल्या जिथं पाणी पोचणार आहे तिथल्या जमिनी सुधारणा करणे वगैरे असा जो विषय आहे त्याला त्याच्यानंतर कारण लोकांचा विश्वास उडाला आहे. पाणी येईल ह्याची गॅरंटी नाही. पहिल्यांदा लोकांनी पाणी येणार, 2 वर्षांनी येणार, रानं नीट केली होती, मशागती केल्या होत्या, पाण्याचा तपास नाही. आत्तासुद्धा आम्ही तिथं चाऱ्या काढल्या, पाईपलाईन केली, तरी लोकांना अजून विश्वास वाटत नाही की पाणी येईल. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, 3500 कोटीची सुपरमा महाराष्ट्रात पहिल्यांदाच ह्या रणजितदादांनी मान्य करून घेतली. तेव्हा हे नीरा देवघरचं पाणी आपल्या भागात येऊ शकते. आता त्यात काही गोष्टी लोक राजकारण करतील, धरण आम्हीच बांधले, आम्ही धरण बांधलं नसतं तर पाणी कुठून आलं असतं. अहो, हे जगच निर्मिती झाल्या नसती तर तुम्ही पण आलं नसताना, आम्ही पण नसतो. अशा गोष्टी बोलून नाही होते. आता जनता शून्य झालेली आहे. शून्य झालेले जनतेचा इशारा तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही खासदारकीला सुद्धा 18-19 हजारांनी मागं होता. तुम्ही विधानसभेला 20 हजारांनी मागं होता. नगरपालिकेला तुमचा आता कोण होते तुमच्या घरातले ते पण त्यांचा कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम झालेला आहे. आता पंचायत समिती, जिल्हा परिषद ही शेवटचा विषय आहे. तरी तुम्ही कुठल्या विश्वासाने लोकांच्या पुढं जाऊन ह्या गोष्टी बोलताय ह्याचं आम्हाला कोडं पडलं. तर त्यासाठी म्हणून आम्ही एक योजना म्हणून माझ्यामार्फत तिथले सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य सोनवलकर साहेब आणि आता नवीन निवडून येणारे मोरे साहेब, गावडे साहेब आणि तिथले
आता त्या भागातले पंचायत समितीचे सदस्य असतील, त्यांनी 9 तारखेला आपल्याला तिथे भूमी म्हणजे जमिनीचं सपाटीकरण असेल किंवा काही करून असेल ह्याच्यासाठी एक योजनेमार्फत आमच्यातर्फे एक 5,000 तास मी पोकलेनचे डिझेल तुम्ही टाकायचं, 5,000 तास मी पोकलेन तुम्हाला उपलब्ध करून द्यायला माझ्या कंपनीच्या मार्फत तयार आहे. त्यातनं काय थोडीफार आम्ही चूक केलेलीची उतराई झाली तर तेवढीच अपेक्षा करतो. आणि फक्त तुम्हाला एक विषय करायला लागणार आहे, ह्या निवडणुकीमध्ये कुठेही घाण न राहता आपल्या भविष्याचा वेध घेण्यासाठी विचार, आपल्या भविष्याचा मुलाच्या सगळ्याच गोष्टीचा विषय MIDCतला प्रकल्प उभा राहण्यासाठी, नीरा देवगडचं पाणी येण्यासाठी, धोमवलकोडीच्या पाण्याचा इतिहास पण तसाच आहे. 10-12 वर्षे धोमवलकोडीचं पाणी यायला उशीर झाला आहे. त्याला सोनवलकर सर ते हे आहेत, साक्षीदार आहेत. तुम्हाला वाटत असेल पाणी आलं, पण 12-12 वर्ष जर पाणीवर उशीर आलं तर एक पिढी बर्बाद झाल्यानंतर ते पाणी आलं आहे, ह्याची कुठंतरी नोंद घेतली पाहिजे. आणि आत्ता येणारं पाणी हे 3 वर्षात तुमच्या दारात येणार आहे, हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि दुसरं खास करून तुम्हाला सांगायचं आहे की आपण अशा नेतृत्वाच्या मागे उभं राहायला निघालो आहे, जो जिथे लात मारेल तिथे पाणी काढेल अशी जी म्हण आहे, तशा पद्धतीने कुणी आपण न बघितलेली स्वप्न पुरं करणे, ह्या ज्या माणसाचा मानस आहे की बाबा लोकांसाठी काय करू शकतो, तर त्यांनी ज्या वेळेस लोक अडचणीत होते त्या वेळेस त्यांनी शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातल्या लोकांना प्राधान्य दिलं. थोडक्यात त्यांचा मागचा जर आलेख जर बघितला तर सुरुवातीला स्वराज डेअरीच्या माध्यमातून त्यांनी दूध उत्पादक लोकांना मदत केली. तर त्याच्यानंतर कारखान्याचा विषय आला, साखर कारखान्याची हालत आपण ऊसाची बघत होतो, कुणी ऊस घेऊन जायला तयार नसायचा. त्या पिरियडमध्ये हा माणूस पुढे आला आणि त्याची कारखान्याचा मार्गातनं त्यांनी कारखाना उभा केला. त्यावेळेस पण बरीच टीका झाली. एखादा माणूस खचला असता, डोंगरात कुठं कारखाना होतो का, आठवं आश्चर्य होईल. सतत त्या माणसाने जे बोचरी टीका सहन केली, तर त्या गोष्टीला सगळ्यांनी सलाम करायला पाहिजे, एवढंच मला म्हणायचं आहे. कारण ती व्यक्ती माझा जवळनं आत्ता संबंध आला आहे, पण ती वेगळीच व्यक्ती आहे. काही लोकांचं मी नाव घेऊ शकत नाही, पण वरच्या काही लोकांच्या पंक्तीत बसणारी, लोकांसाठी काम करणारी ती व्यक्ती नक्कीच आहे. आणि ते तुम्हाला येत्या काळात ते दिसून येईल. ते फलटणकरांनी विसरू नका. 25-30 वर्ष आपण डोळे झाकून जी हे केलं आहे, विश्वास दुसऱ्याला दिला होता, ह्या 5 वर्ष फक्त त्यांना विश्वास मागतात. ती किती दिवस मागतात तुमच्याकडं? 5 वर्षाची टप मागतात. 5 वर्षात जर विकास नाही करू शकलो तर परत आम्ही मत मागायला येणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे. हीच गोष्ट त्यांनी त्यावेळेस सांगितली असती की आम्ही नाही विकास केला. त्यांनी विकासापेक्षा गावगावात 2-2 गट सांभाळणे, बाकीचे बऱ्याचशा गोष्टी करणं ह्यात घालवले. हे सांगतात विकास नाही केला तर आम्ही मत मागायला येणार नाही. त्यांच्या बोलण्यातनं असं कधी आलं होतं का? आत्ता येऊ शकता, कारण आत्ता आसन डळमळीत झालेलं आहे. त्याच्यामुळं पडायच्या अगोदर म्हणलं तर बरं होईल किंवा मला बसवा, मी परत व्यवस्थित काम करेल. तर तसल्या काही भूलथापांना कोणी बळी पडू नका. निंबळकमध्ये अजून एखादी सभाबिभा व्हायची शक्यता नाकारता येत नाही. टीका टिप्पणी होईल, तसल्या गोष्टीला मी भीक घालत नाही. टीका टिप्पणी वगैरे ते असले विषय आमच्यासाठी एका कानाने ऐका दुसऱ्या कानाने सोडा असेल. मला कुठं मत मागायला दुसरीकडे जायचं नाही, गाव सोडून मी कुठं उभं राहायला जाणार नाही. त्याच्यामुळं माझ्यावर टीका केली तर तुम्ही त्याचं वाईट मानून घेऊ नका. त्याच्यामुळं ह्या विषयात न पडता आपलं एकच ध्येय ठेवा, आपलं कोण भविष्य चांगलं करू शकतं त्याच्या मागे राहा. तुम्हाला योग्य वाटलं नाही, मी आत्ता बोलतोय ते बरोबर नाही वाटलं, तर 5 वर्षांनी तुम्हाला संधी येईल, त्यावेळेस तुम्ही बदल घडवू शकता. पण एक तरी संधी ह्या लोकांना द्या, पूर्ण सत्ता द्या. अन्यथा
अन्यथा दुसरे काही ना विषय आपल्या सगळ्या मार्गक्रमणामध्ये अडथळे निर्माण होतील. कारण अडथळे बरेच आलेले आहेत. काही वाच्यता डायरेक्ट करू शकत नाही. नीरा देवगर कॅनाल होऊ नये त्या विषयात दादा मी बोललेलं सोयीचं होईल का? पण मला वाटतंय नीरा देवगरच्या बाबतीतला जो काय उशीर करण्याचा मार्ग शेवटपर्यंत आखला गेला होता तो सापळा पण आम्ही तोडून टाकला. आणि तो म्हणजे वरच्या लेवलला. आता तो किस्सा सांगूनच टाकतो दादा. कारण आता काय आहे, बोलायचं नाही म्हणलं तरी कुठल्या तरी कारणाने ते विषयावर येणारच. तर तो विषय असा आहे, म्हणजे LLM बॅरिस्टर, खूप हुशार पर्सनॅलिटी अशी, राजे, हे सगळ्या पदव्या आहेत मागं. आणि त्या पदव्याच्या मार्फत मी दुसरा माणूस कथा हे ITI झाला आहे किंवा काय मिक्सर रिपेअर करणारा कोर्स केला आहे, अमक केला आहे, डिप्लोमा केला आहे, काही अशा गोष्टी सांगून त्यांचे कंपॅरिझन कसं तर उच्च विभूषित आणि हे त्याला काय कळते मला कळतं. आता ज्याला काय कळत नाही तो पाणी आणू शकतो. मग तुम्ही तर समुद्रात आलं पाहिजे होता, तुम्ही वरती होता ना, त्यांनी पाणी आणलं. काय इतके दिवस लागलं पाणी आणायचं? अशा काही गोष्टी ह्याच माध्यमातून जे 1000च्या आसपास कोटीचं काम ज्यावेळेस मंजूर झालं आणि त्याची मंजुरी आली, त्याची वर्क ऑर्डर आली, त्याच्यानंतर एक अचानक रिट पिटिशन दाखल झालं. हायकोर्टमध्ये रिट पिटिशन झालं. कशासाठी कुणी केलं मी त्यांच्यावर आरोप करत नाही, पण एक आलं, अचानक आलं. त्याच्या मागं यंत्रणा फार मोठी यंत्रणा. म्हणजे त्या वकिलाची फी जर तुम्हाला सांगितली तर तुम्ही चाट पडाल. अटर्नी जनरल म्हणून जे माजी अटर्नी जनरल महाराष्ट्र राज्याचे आहेत त्यांच्या टीमच्या अंडर ती रिट पिटिशन दाखल झालं होतं. मुंबई हायकोर्टात ते रिट पिटिशन होतं. तर त्याच्यात काय म्हणणं होतं आणि रिट पिटिशन कुणी केलं होतं? तर एक आमचा सहकारी नव्हताच, तो कॉन्ट्रॅक्टर म्हणावा असं त्याचं काही बॅकग्राऊंड नव्हतं. 1000 कोटीच्या कामासाठी 250 कोटीचं काम केलेलीची पात्रता लागते आणि टर्नओव्हर लागतो. तुम्ही 250 कोटीचं काम केलं तर तुम्ही पात्रता, त्याची टेंडर भरायची पात्रता तुमची तयार होती. तर त्या माणसाचा टर्नओव्हर जो होता 40 लाख रुपये होता. म्हणजे तो साधं जिल्हा परिषदेचं पण काम करण्याच्या लायकीचा नसलेला, लायकीचा म्हणजे हे नसलेला असा माणूस तिथं रिट पिटिशन दाखल करतो आणि ह्या सगळ्या चालू असलेल्या प्रक्रियेला खंड पाडायचा प्रयत्न करतोय. तर त्याच्यामार्फत ज्यावेळेस त्याला भेटल्यानंतर त्यांनी जे फोनवरचे फोन कॉल दाखवले त्यावेळेस तुम्हाला मी नाव कोणाचं सांगायची गरज नाही आहे. ते मागं एकदा मुंडे प्रकरणात नाव कशा पद्धतीने आलं मोबाईलच्या माध्यमातून ते सगळे जाणता. अशाच पद्धतीचे फोन कॉल्स त्या मोबाईलवरचे त्यांनी मला दाखवले आणि माझ्या मागं एवढी मोठी ताकद आहे आणि मी लढणार आहे. तर त्यांनी त्या पद्धतीने प्रयत्न करून बघितला. हायकोर्टामध्ये ती केस उभी राहिल्यानंतर जज लोक म्हणजे सुद्धा हायकोर्टचे न्यायाधीशसुद्धा हसून त्या यांच्याकडे म्हणले की हा काय प्रकार आहे, तुमचं टर्नओव्हर 40 लाख, तुम्ही काम 1000 कोटीचं करायला निघाला आहे, पात्रता किती आहे 250 कोटीची, 40 लाखाचा माणूस कसा काम करू शकतो? त्यांनी 2 मिनिटाच्या आत ती रद्द केली, खारिज केली. पण त्यांचे प्रयत्न हे सारखे अशा पद्धतीने निगेटिव्ह गोष्टीला का चालतात ह्याची काही कल्पना नाही. आता ह्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत सगळी माहिती जाईलच. नमस्ते पलटण. तर मला त्या व्यक्तींची नावं घ्यायमध्ये इंटरेस्ट नाही, पण हे बदला तुमच्यावर तालुक्याने खूप प्रेम केलं. 30-35 वर्ष तुमच्यावरती जीवापाड प्रेम केलं. आत्ता त्या माणसांची सुटका करा, थोडं दिवस हे करा. नाही हे यशस्वी झाले तर लोक परत तुमच्याकडे येतील, असा रस्ता तयार राहू द्या. तो रस्ता पूर्णपणे बंद करू नका.
कुठल्याही व्यक्तींना तुम्ही टोकाच्या भूमिकेतनं शिवीगाळसारखे घाणेरडेविषयी बोलू नका. त्यांची कायमची वाट पुढच्या पिढीसाठी बंद करू नका. एवढेच मला ह्या माध्यमातून सांगायचं होतं. एवढं बोलून मी थांबतो. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की कमळ आणि घड्याळ, आता मी हे पहिल्यांदाच असे प्रचाराच्या विषयातनं बोलतो आहे, पण नाईलाज आहे. कुठंतरी कॉन्ट्रॅक्टर जरी असलो तर भूमिपुत्र पाहिला आहे, मी फलटण तालुक्यात आहे. त्याच्यामुळं मी हे बोलणार की तुम्ही कमळ आणि घड्याळ ह्या चिन्ह जिथं असेल तिथं कोण उमेदवार आहे, काय आहे, आपले कोण नातेवाईक कुठल्या वेगवेगळ्या मतदारसंघात असतील त्याच्यासाठी प्रयत्न करा. आणि आपल्याला ही लढाई जिंकायला लागणार आहे. ती सगळी आल्यानंतर हे सगळ्या मान्यवरांच्या हातात सत्ता जाईल. त्याच्यातनं त्यांनी काय केलं नाही तर तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आहे. पण अशी वेळ येणार नाही. आत्ताच दादांनी सांगितलं, निंबळकमध्ये 16 ते 17 कामाला मंजुरी मिळालेली आहे आणि ते मंजुरी नाही, कामं झालेली आहेत. आणि आत्ताच मी त्यांच्याकडून एक शब्द दिला आहे त्यांनी मला, मी न मागता, म्हणूनच म्हणलं निंबळकवर त्यांचं विशेष प्रेम आहे, मी काही न मागता त्यांनी निंबळकमधलं सर्व डांबरीकरण गावातलं करून द्यायचा आत्ताच त्यांनी मला शब्द दिला आहे. त्याच्यामुळं त्या बाबतीत तुम्ही निर्धास्त राहा. मला विश्वास आहे. म्हणूनच मी ठामपणे तुम्हाला सांगतो आहे की ह्या वेळेस ह्या माणसाच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे. एक विषय तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एखादा माणूस काम करतो, त्याच्या पाठीशी जर तुम्ही नाही राहिला आणि त्याला नाव उमेद केलं, आपलं नशीब चांगलं, त्यांचा पराभव माढा मतदारसंघ झाल्यानंतरसुद्धा 3ऱ्या-4थ्या दिवशी ते कामाला लागले. ह्याला एकच कारण आहे, तुमचं प्रेम आहे. कारण तुम्ही त्यावेळेससुद्धा 17 ते 18 हजारांनी त्यांना लीड दिलं होतं. त्याच एका छोट्या आशेवरती त्यांनी परत तो डोलाराव उचलायचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या प्रयत्नांना तुम्ही सगळ्यांनी साथ द्या, एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.